राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। नमो शेतकरीचा डबल हप्ता 4,000 रुपये जमा होण्याची तारीख आली। 90 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की महासन्मान निधीचे सर्व शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 90 लाख शेतकरी कुटुंबासाठी आजपर्यंत सर्वात मोठी, सर्वात धडाकेबाज आणि निर्णायक आनंदाची बातमी आता या ठिकाणी अखेर समोर आलेली आहे। उशीर का होईना पण राज्य सरकारने असा काही मोठा निर्णय घेतलाय ज्याने आपला बळीराजा थेट खुश होणार आहे। तर लक्षात घ्या, राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4,000 रुपये जमा होणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले, एक नाही तर पूर्ण 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची संपूर्ण तयारी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आता थांबायला इथे जागा नाही। कारण की मित्रांनो, या नमो शेतकरी योजनेच्या पैशाबाबत तुमच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 17,000 ते 22,000 रुपये देखील आता याच वेळी जमा होणार आहेत आणि ही बातमी तुमच्यापर्यंत आलेली आहे। काही शेतकऱ्यांना तर 25,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम आता या ठिकाणी मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, घाई करू नका। सरकार जरी कोट्यवधी रुपयांची निधी वाटायला तयार झाले असेल तरी अशी 2 अत्यंत महत्त्वाची कामे आहे, जर ती तुम्ही आजच्या वर केली नाही तर या यादीत नाव असूनही तुमच्या खात्यावर 1 रुपया जमा होणार नाही। ही 2 कामे कोणती आहे? पहिल्या टप्प्यात जाहीर झालेले आहेत ते 1 ते 14 जिल्हे कोणते आहे आणि तुमच्या मोबाईलवर 3 महत्त्वाचे मेसेज कधी पडणार आहेत? लक्षात घ्या। याबद्दल संपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवायला यंदा थोडा उशीर झाला, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। पेरण्या झाल्या, पाऊस पाणी झालं, शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते। शेतकरी मित्रांनो, सरकारने या ऐतिहासिक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे। 90 लाखपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्यासाठी 1,967 कोटी रुपयांचा जास्त निधी आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की तुमच्या खात्यावर आता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकूण 4,000 रुपये प्रति शेतकरी थेट बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, सरकारने पूर्ण नियोजन डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत आत केलेले असल्यामुळे मध्यस्थांचा किंवा भ्रष्टाचाराचा कोणताही विषय उरलेला नाही। थेट एका क्लिकवर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहे। सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते येत नाही तरच यासोबतच पीक विम्याची रखडलेल्या रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात टाकणार आहे। यंदाचा पीक विमा नुकसान भरपाईचे नियोजन ही सरकारने युद्ध पातळीवर केले आहे। नुकसानीच्या तीव्रतेनुसार सरकारने ही रक्कम आता या ठिकाणी ठरवली आहे। काही भागात शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे, तर काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 ते 19,000 रुपये जमा होणार आहेत। तर ज्या मंडळामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालेले आहे तिथल्या बळीराजाला 20,000 ते 22,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 25,000 रुपयांची मोठी रक्कम आता या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे लक्षात घ्या, कित्येक दिवसानंतर शेतकरी बांधवांना हा खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। म्हणूनच तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण तुमच्या मोबाईलवर एकूण 3 मेसेज येणार आहेत। 2 मेसेज म्हणजे नमो शेतकरी हप्त्याचे आणि त्यानंतर जर गोष्ट केली तर दुसरे आहे ते तुमच्या पीक विम्याबद्दल। यामध्ये जर जिल्ह्यांची गोष्ट केली तर रायगड जिल्हा सुमारे 17 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। रत्नागिरी जिल्हा 52,728 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। तिसरा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, फळबागा आणि भात शेतीचे नुकसान झाल्याने प्राधान्य मिळणार आहे। चौथा आहे धाराशिव जिल्हा, तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे मार्ग मोकळा आहे। 5वा जिल्हा आहे तो लातूर जिल्हा, सोयाबीन आणि इतर पिकांच्या नुकसानीसाठी हा जिल्हा निवडलेला आहे। 6वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा जिल्हा निवडलेला आहे। 7वा आहे बीड जिल्हा, दुष्काळी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी। 8वा जिल्हा जालना जिल्हा आहे तो मोसंबी आणि खरीप पिकांच्या नुकसानीसाठी पीक विमा मंजूर केलेला आहे। 7वा जिल्हा आहे बीड जिल्हा, दुष्काळी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी। 8वा जालना आहे मोसंबी आणि खरीप पिकांच्या नुकसानीसाठी। 9वा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, दुहेरी हप्त्याचा लाभ मिळणार आहे। 10वा परभणी जिल्हा, जिंतूर, पाथरी आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा जिल्हा निवडलेला आहे। 11वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, पहिल्या टप्प्यात आर्थिक आधार। 12वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, कांदा आणि द्राक्ष बागायतदारासाठी हे जिल्हा निवडलेला आहे। 13वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा,
केळी आणि कापूस उत्पादकासाठी निवडलेला आहे. 14 जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, बागायतदार आणि कोरडवाहू दोन्हीसाठी हा जिल्हा निवडलेला आहे. पण गड्यांनो, इथे सगळ्यात मोठा पेच आहे. ही 2 कामे केल्याशिवाय सरकार तुमच्या खात्यात ₹1 टाकणार नाही. पहिला आहे आधार कार्ड बँक खाते लिंकिंग. तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँक चालू खात्याला लिंक असणे अनिवार्य आहे. पैसे बँक खाते नंबरवर नाहीतर थेट आधार नंबरवर पाठवले जातात. दुसरा आहे ई-के-वाय-सी. ज्या शेतकरी बांधवांची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे, त्यांना दुहेरी हप्त्यापासून हात धुवावा लागेल. पीक विम्याचे पैसे पहिल्या टप्प्यातील काही जिल्ह्यात सुरू आहेत आणि ज्यांना मिळाले नाहीत, त्यांना पुढचे 2 ते 3 दिवसात मिळण्यास सुरुवात होईल. नमो शेतकरी महासन्मान निधीची ₹4,000चा हप्ता ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये जमा केला जाणार आहे. मित्रांनो, घाबरण्याची आणि प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जेव्हा पण मेसेज येईल, तोपर्यंत तुमचा खाता तोपर्यंत तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. कारण की शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी होती. ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.